काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली। प्रामुख्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई महापालिकेबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये महापौर उपमहापौर ठरल्यानंतर कोणत्या समितीवर कोणत्या पक्षाचे नगरसेवक बसतील याबद्दल कालच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला आहे। सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी। पवार कुटुंबाकडेच नेतृत्व राहावा असा सूर। सूत्रांची माहिती तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतही खलबतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार। ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला। 6 वर्षांसाठी महापौरपद आणि उपमहापौरपद मिळणार। 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार। अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश। भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी त्यांची निवड, तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएम मध्ये राडा। काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात। अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले। भाजप आमदार किशोर जोरगेवारांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।